परभणीमध्ये एका माथे फिरूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधान प्रतिकृतीची तोडफोड केली। यामुळे संपूर्ण राज्यभरातून आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले आहेत। अमरावतीमध्ये देखील बहुजन समाज पार्टी आक्रमक झाली आहे। या घटनेच्या निषेधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज 12 डिसेंबर गुरुवार रोजी दुपारी 3 वाजता बहुजन समाज पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली। 10 तारखेला परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा जातीयवादी समाजकंटकाच्या माध्यमातून त्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली आणि त्या तोडफोडीचा पडसाद हा संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आज या ठिकाणी आपण पाहतो आहे। तर या संदर्भामध्ये आम्ही बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माननीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे की ही जे केलेली तोडफोड आहे तर ही एक केलेली तोडफोड नसून ही संविधानाची एक निर्गुण हत्या आहे आणि ही केलेल्या हत्येच्या संदर्भात या समाजकंटकाला या फाशीची शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे। कठोर कारवाई त्याच्यावर ही झाली पाहिजे। देशद्रोहाचा गुन्हासुद्धा त्यावर दाखल झाला पाहिजे। आजपर्यंत जे काही महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना झालेली आहे, जर का याच्या आधी जर सरकारने ठोस पाऊल उचललं असतं, असं या समाजकंटकाला फासावर चढवलं असतं तर किमान आज ही संविधानाची तोडफोड करण्याची ही कुणाची हिंमत झाली नसती। आणि म्हणून आमची बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीनं आमचे या मुख्यमंत्र्याकडे मागणी आहे की हा जो जातीयवादी समाजकंटक जो आहे की ज्याने परभणीमधील त्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केलेली आहे तर त्याला तात्काळ फासावर आपण लटकावावं। अन्यथा आम्ही बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी नक्की छेडू, एवढं आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आमची माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे आमची मागणी आहे।